राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गाडे महाराज यांच्या घरावरती काही समाजकंटकांनी हल्ला करत त्यांचं राहतं घर, संत रोहिदास महाराज अध्ययन केंद्र आणि चप्पलच्या दुकानाला पेटवून दिलं। सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याविषयी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चर्मकार समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। 25 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळेला दौलवडगाव येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गाडे महाराज यांच्या गावामधील काही समाजकंटकांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले होते आणि या वादामधनं गाडे यांच्या घरावरती हल्ला करत त्यांचं राहतं घर, संत रोहिदास महाराज अध्ययन केंद्र आणि चप्पलच्या दुकानाला पेटवून देण्यात आलं। या प्रकरणी येथील पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमधील आरोपींना अद्याप अटक झाली नाहीये। सदर घटनेमधील आरोपींना तात्काळ अटक करून गाडे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, यासाठी राहुरी पोलिसांना चर्मकार समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। तर या प्रसंगी चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दवरे, चर्मकार विकास संघ तालुका अध्यक्ष किरण घनदाट, चर्मकार विकास संघ राहुरी तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा देवरे, दिलीप अभंग, चर्मकार विकास संघ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बाळकृष्ण वाघ, भीमा तेलोरे, राजेंद्र देशमुख, शिवम सोनोने, कैलास वाघमारे, संजय झरेकर, घोलपसाहेब, रमेश कांबळे, प्रवीण कांबळे, संतोष कदम, पोपट वाघ, नवनाथ कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते। दौलवडगाव येथील समाजकंटकांनी गोपीनाथ गाडे यांचं घर जाळून 10 दिवस उलटून गेलेत, तरीही घटनेमधील आरोपी मोकाट फिरतायत। या आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा चर्मकार विकास संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा कलेक्टर यांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा नेणार आहोत, असे चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देवरे यांनी म्हटलंय। मी बाळासाहेब कांबळे, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथील श्री गोपीनाथ महाराज गाडे यांच्या घराचे 25 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींकडून समाजकंटकांकडून घर जाळण्यात आले। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले संत रोहिदास अध्ययन केंद्र आणि त्यांचं असलेलं चप्पलाचं दुकानही त्या आगीच्या भक्षस्थानी घातलं। हा सर्व त्यांनी नियोजनपूर्व आणि जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे। या घटनेतील आरोपी अद्यापर्यंत मोकाट आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने आता राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आलेली आहे। परंतु या घटनेची जर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर लवकरच बीड येथील कलेक्टर ऑफिसवर चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय संजयजी खामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामुळे जर काही परिस्थिती निर्माण झालीच तर त्यासाठी सर्व प्रशासन जबाबदार राहील आणि या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मी सर्व चर्मकार समाजाच्या वतीने करत आहे। विठ्ठल देवरे, चर्मकार विकास संघ जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी दौलवडगाव तालुका आष्टी जिल्हा इल्हानगर या ठिकाणी
आमचे गोपीनाथ गाडे महाराज या ठिकाणी दावला वडगाव या ठिकाणी त्यांच्या घराचं आणि संत गुरु रविदास महाराज अध्ययन या ठिकाणी गावगुंडांनी जाळून खाक केला आहे. तरी त्या जे हे कृत्य केलं त्यांना त्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना त्या प्रशासनाने ते जे घर जाळलं गेलं आणि त्यांचे जे हे कृत्य केलं त्यांना तात्काळ अटक करावा आणि त्यांना जे शासनाने जे घर आणि ते उभारून द्यावा असे मी प्रशासनाला विनंती करतो. मनोज साळवे, सी24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.